मी पार्थ कांगणे, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रतिभा कांगणे या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी थोडीशी माहिती सांगणार आहे येणारच एक हिंदू सण म्हणजे मकर संक्रांती. तर चला सुरू करूया. संक्रांती हा एक हिंदू सण आहे की जो मार्च महिन्यात की जो 14 जानेवारी मध्ये येतो. पण 2024 हा एक लीप इयर असल्यामुळे तो 15 जानेवारीला येतो. सो यू आर थिंकिंग व्हॉट मीन्स लीप इयर. Leap year means if now I take the number 24, don't take the number 20. If I take the number 24, it's divisible by 4. So it's the leap year. And the leap year comes in every 3 years. मकर संक्रांती हा याला आपण आपल्या भागात म्हणजे महाराष्ट्रात म्हणतो मकर संक्रांती, पण असं नाही. भरपूरशा वेगळ्या भागात आपल्याला याचे वेगळे नावं भेटतात, जसे की पोंगल, लोहरी. आता तुम्ही म्हणत असाल की मकर संक्रांती तर एकच दिवस असतं, पण नाही, ते 3 दिवसांचं असतं. पहिला म्हणजे भोगी. आता भोगीची पूजा केली जाते आणि भोगीच्या प्रसादासाठी अर्थात जेवणासाठी भोगीचे तीळ टाकून मिक्स भाजी बनवली जाते आणि मस्तपैकी टेस्टी भोगीच्या भाकरी बनवल्या जातात का ज्याच्यात पण तीळ असतात. तर दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती, द मेन डे. सो ह्या दिवशी जे छोटे मुलं आपल्या मित्रांना, रिलेटिव्हजला वगैरे जे पण जवळ असतील, नेबर्स वगैरे, त्यांना तिळगुळच्या चिक्क्या, वड्या, फार मस्त भरपूर काही डिशेस असतात तिळगुळ, आणि म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड गोडा. तर ह्या दिवशी नॉर्मली तर प्रसादाला आपण भरपूर काही डिशेस बनवू शकतो, पण मी तर माझ्या आईला माझी आवडती पुरणपोळीच बनवणं सांगणार आहे. तर तिसरा दिवस म्हणजे किक्रांत. तर या दिवशी तुम्ही बघत असाल मकर संक्रांतीच्या दिवशी जर का तुम्ही एकदा टेरेसमध्ये गेले आणि वरती पाहिलं तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल, ती म्हणजे पतंग. आता छोटे मुलं, मोठे मुलं, आई बहिणी, भरपूर सगळे लोक मोकळ्या जागेत जातात आणि पतंग उडवतात. आता एक आपलं एन्जॉयिंगचं पण एक रिझन आहे आणि एक सायंटिफिक पण आहे. सायंटिफिक म्हणजे असं का आपण पतंग उडवण्यासाठी उन्हात जातो. उन्हात गेलं का आपल्या बॉडीला काय लागते? हीट. तर तो जो एरिया असतो म्हणजे एकदम थंड भाग असतो तो वर्षाचा, तर त्या याच्यात आपल्याला हीट लागणं फार जरुरी असतं. त्याच्यामुळे पतंग हा एक मस्त फेस्टिवल आहे. तर भरपूरचे लोक तुम्ही त्या दिवशी पाहिले असेल ते काळे कपडे घालतात. तर काळे कपडे का बरं घालतात तुम्ही म्हणत असाल. तर जर का तुम्ही काळे कपडे पाहिलं तर ते हीट अब्झॉर्ब करतात. म्हणजे जर का आपल्या बाजूचे थोडे पार्टिकल्स असतात की थोडेसे हीट असतात. आता जसं की मी हा एक काळा शर्ट घातलेला आहे, तर हळूहळू आपल्याला थोडी गरमी लागायला सुरुवात होते. तर जो मकर संक्रांती असते ती स्पेशली सवासणीचा सण असतो. तर त्या दिवशी जे 5, 6, 2, 3 वर्षाचे जे मुलं असतील त्यांचं बोरनान केलं जातं. बोरनान म्हणजे जे छोटे मुलं असतात त्यांना बसवलं जातं एखाद्या पाट किंवा चौरंगावर किंवा एखाद्या ताटावर, आणि त्यांच्यावरून चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स, अजून भरपूरसे काही गोष्टी हे टाकले जातात आणि त्यांच्या भरपूरशा मैत्रिणींना बोलवलं जातं आणि ते त्या गोष्टी गोळा करून खातात. अक्षरशः अख्यांचंच केलेलं असतं. तर आता तुम्ही म्हणाल का असं का बरं, म्हणजे हाच दिवस सगळ्यात थंड, हाच दिवस गरम, असं का बरं असतं? तर याचे एक मस्त रिझन आहे. आता जर का हा हात म्हणजे सन आणि हा हात म्हणजे अर्थ, तर आता तुम्ही म्हणत असेल का गोल फिरतो, पण नाही, ते अर्थ कधी पण सनच्या भोवती ओव्हल शेप मध्ये फिरतो. मकर संक्रांती हा एक असा दिवस असतो की जिकडे अर्थ सन पासून जेवढा लांब जाऊ शकतो तेवढा लांब असतो. त्याच्यामुळे इकडे आपल्याला फार सगळी थंडी पडते. तर थंडी पडण्याचं दुसरं रिझन असं पण आहे तर सगळ्यात जास्त थंड प्लॅनेट म्हणजे युरेनस तो पृथ्वीच्या फार जास्त जवळ असतो. मकर संक्रांती ह्या सणाला हेच नाव का बरं दिलं गेलं हे सांगणार आहे.
आता जेव्हा सूर्य ह्या दिवशी धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यामुळे त्याचं नाव दिलं गेलं मकर. आता दुसरा वर्ड म्हणजे संक्रांती. सो यू आर थिंकिंग संक्रांती इज अ नॉर्मल नेम, बट नो, इट्स संक्रांती इज द हिंदू गॉडेस. म्हणजे संक्रांती एक हिंदू देवी आहे. ती दरवर्षी ह्याच दिवसाला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसाला कोणत्याही वाहनावरती बसून आपल्याकडे येते. वाहन म्हणजे गाडी वगैरे नाही, ती कोणत्या पण प्राणीवरती बसून येते, जसं की हत्ती झालं, घोडा झालं, गाय झाली. तर आता तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट होती आहे माझ्याकडून. रिक्वेस्ट अशी होती की आता जर का तुम्ही मकर संक्रांतीचा दिवस झाला तर जर का तुम्ही असेच कुठे खाली फिरायला गेले सकाळी सकाळी तर तुम्ही पाहत असाल आणि न्यूजवरती पण तेच असतं की टू व्हीलरवाल्यांना कुठं जखम झाली, हाताला जखम झाली मांज्यामुळे. किंवा आपण भरपूरसे पक्षी पाहत असू तर ते खाली पडलेले असतात. तर का बरं? तर आपण नायलॉनचा मांजा यूज करतो. आपल्या डोक्यात फक्त पतंग कापली आणि झालं तर नाही. फॉर सगळ्या जीवांना पण हानिकारक असतं हे. तर कृपया करून असं करू नका आणि कॉटनचा मांजा यूज करा. असं नाही म्हणत तुम्ही खेळू नका, खेळायचं तर नक्की, पण कॉटनचा मांजा यूज करू. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ आपल्या सगळ्या रिलेटिव्स वगैरेंना शेअर करा. आणि एक अजून व्हिडिओ तुमच्या समोर कोणता सब्जेक्ट घेऊन येऊ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.